तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 1 रुपयात पीक विमा योजना गुंडाळणार, भरपाईचे 4 निकषही वगळण्याचे निर्देश। कपाशीच्या आउटडेटेड BG2 बियाण्यांची दरवाढ, सलग 5 वर्षांमध्ये 171 रुपयांची वाढ। गाय दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ केली जाणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची महत्त्वाची घोषणा। नाशिक जिल्ह्यावर अवकाळीचे संकट, शेतकरी धास्तावले, पीक काढून नुकसान टाळण्याचे आवाहन। पुढील 3 दिवस येलो अलर्ट, 31 मार्चला हलक्या सरींची शक्यता। 1 एप्रिल विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस, तर 2 एप्रिलला काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता। शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी, तहसीलदारांना निवेदन। पीक विमा पुढील वर्षीपासून बंद होणार, राज्याच्या कृषी विभागाचे कृषी आयुक्तांना 26 मार्चच्या पत्राद्वारे स्पष्ट निर्देश। राज्य शासनाने शेतकऱ्यांना फायदेशीर असलेली 1 रुपयात पीक विमा ही योजना गुंडाळली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर तातडीने राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक 26 मार्च 2025 रोजी पत्र काढून कृषी आयुक्तांना पुढील वर्षीपासून वेगळी पीक विमा योजना राबवण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले। वसमत तालुक्यात तोडणी सुरू होताच केळीचे दर गडगडले, शेतकऱ्यांना फटका। जानेवारीत 2000 रुपये तर मार्चमध्ये मिळतोय 1300 रुपये क्विंटलचा दर। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पीक विम्याचे 154 कोटी आले। प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्याचा अडथळा दूर झाला। 4,54,000 नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तक्रारी। कापूस बियाणे दरात वाढ, बीटीमधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2025-26 या हंगामासाठी बीटीमधील बोलगार 2 प्रकारच्या कापूस बियाणे दरात यंदाही वाढ केली। ही दरवाढ देशभरात लागू होणार असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे। दुसरीकडे बीटी कापूस बियाणे तंत्रज्ञानातील सुधारित वाण किंवा आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कायम आहे। याबाबत शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे। मोठी बातमी, कर्जमाफीमुळे थांबलेल्या 23 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद। सरकारच्या भूमिकेनंतर बँकांकडून नोटिसा आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात। अवकाळीच्या शक्यतेने बळीराजा चिंताग्रस्त, गहू कांदा पिकाला फटका बसणार, गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगीनघाई। शासकीय धान खरेदीत केला 1,43,00,000 अपहार, गोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री समिती अंतर्गत येणाऱ्या 3 केंद्रांवरील प्रकार। फुकटच्या योजना बंद करा, उधळपट्टी थांबवा, मुख्य सचिवांचा महायुती सरकारला दणका। लाडक्या बहिणींना 2100 रुपये विसरावे लागणार। अमरावती जिल्ह्यात खरीपातील बाधित पिकांसाठी 78 कोटींचे शासन अनुदान। ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 मधील अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान। शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी, रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत 15 कोटी मिळेनात। हरभऱ्यास उच्चांकी भाव, हमीपेक्षा 400 रुपये जास्त। बाजार समितीमध्ये गुढीपाडवा सणानिमित्ताने आवक वाढली। आता पीक विमा भरपाई मिळणे होणार कठीण, नव्या योजनेत असणार केवळ पीक कापणी आधारित भरपाईची तरतूद। नवीन पीक विमा योजनेअंतर्गत केवळ कापणीच्या नुकसानावर आधारित भरपाई मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या इतर नुकसानावर भरपाई मिळणे कठीण होईल। वसमत येथे दर्जेदार हळदीला मिळाला 15,750 रुपयांचा भाव, 10,000 कट्ट्यांची आवक। धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याचे 250 कोटी रुपये पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बियाण्यास मिळाला 41,000 रुपयांचा भाव। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीला सुरुवात, गतवर्षीपेक्षा भाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। परभणीमध्ये खासगी कापूस खरेदी दरात सुधारणा, सुपर कापसाला प्रति क्विंटल 7,800 रुपयांचा दर। पाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारात आंब्याच्या 76,000 पेट्या दाखल, तुलनेत आवक कमी, दर 2,000 ते 5,000 रुपयांपर्यंत। ऐन सणासुदीत मोगरा 800 रुपये किलो, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस। लग्नसराई, गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त विविध फुलांना मागणी, दरवाढीची अधिक शक्यता।
प्रशिक्षण झाले, आता सलून किट कधी मिळणार? बेरोजगार हातांना पारंपरिक व्यवसायासाठी दिला जातोय आधार, केंद्र शासनाचा उपक्रम. बाजारात लिंबाचे दर पोहोचले 120 रुपयांवर, मागणी वाढली परंतु आवक घटल्याचा परिणाम. 20 रुपयांमध्ये बाजारात मिळत आहेत केवळ 3 लिंबू. वाशिम जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद, शेतमालाच्या भावात घसरण. मार्च एंडचे कारण, शेतकऱ्यांमध्ये संताप, प्रति क्विंटल सरासरी 300 रुपयांचा तोटा. टोमॅटोचा लाल चिखल प्रति किलोला मिळतोय फक्त 1 ते 2 रुपयांचा दर, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. म्यानमारला आणखीन महिनाभर भूकंपाचे धक्के, भूगर्भशास्त्रांचा इशारा. 72 तासानंतरही हादरे कायम. मराठी बोलला नाहीत तर कानफटात वाजवणार, राज ठाकरे यांचं वक्तव्य. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असतील तर फडणवीस यांना पाठिंबा. बोर्ड लावा, औरंगजेबाला मराठ्यांनी इथे गाडले हे जगाला कळू द्या. मशिदीतील स्फोटाने बीड हादरले, अर्धमसला गावातील घटना, 2 युवकांना अटक, कडेकोट बंदोबस्त तैनात. राज्यातील 56 नद्या गंभीररित्या प्रदूषित, केंद्राकडे सादर केला कृती आराखडा. राज्यात आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता, काही भागात गारपिटीचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून विशेषतः पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण गोवा परिसरात पुढील आठवडाभर मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदी जोमात, राज्यात 86,814 वाहनांची नोंदणी, गतवर्षीच्या तुलनेत 30% वाढ. कोरटकडचा मुक्काम आता कळंबा जेलच्या अंडा सेलमध्ये, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद. कामाख्या एक्सप्रेसच्या 11 बोगी रुळावरून घसरल्या, 1 ठार 8 गंभीर जखमी, वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.